शहर आहे तिथे यूज केला होता. ते पेटेंट त्यांनी स्वतःहून बनवलं गेलं होतं आणि ते चंद्रयान 3 मध्ये वापरलं गेलं. अशी सक्सेसफुल स्टार्टअप आपल्या इंडियामध्ये होते, त्यामुळे त्याचा फायदा आपल्या देशालाही होतो आणि देशाची इकॉनॉमिकल जी कंडिशन आहे ती अजून सुधारते, कारण आपण हे जे पेटेंट्स बनवतो ते आपण दुसऱ्या देशात देखील एक्सपोर्ट करू शकतो. स्टार्टअप कल्चर इंडियामध्ये आणण्याचे एकमेव कारण म्हणजे सध्या वाढत असलेली बेरोजगारी. खरं तर इंडियामध्ये जेवढी आपण सुशिक्षित बेरोजगारी म्हणतो, लोकांकडे काम नाही, आमच्याकडे डिग्री असं म्हणतो, परंतु आपण आपल्या डिग्रीचा वापर हा फक्त नॉलेज, शिक्षण, पेपर पुरता न करता आपल्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या आयडिया ह्या ऍक्च्युअल प्रत्यक्षात उतरा. तुम्ही ती तुमच्या शिक्षकांचा गायडन्स घेऊन तर तुम्ही स्टार्टअप मध्ये प्रयत्न करू शकता. स्टार्टअप मध्ये आता नवीन नवीन आयडिया येतात ज्याच्यामध्ये केमिकल्स रिॲक्शन्स येतात, ई व्हेकल्स झालं, ह्या स्टार्टअप आयडिया सध्या मार्केटमध्ये चांगल्या जातात आणि जर तुमच्याकडे स्टार्टअप आयडिया असेल तर ती आपल्या देशासाठी उपयोगी होते. त्याचबरोबर या इन्क्युबेशन सेंटर मधून तुम्हाला यासाठी पेटंट मिळालं जातं. थँक्यू. तुमचं नाव आणि क्लास सांगा. सो नेक्स्ट आहे श्रीकृष्ण बुगळे. जोरात काय वाजण्याच्यासाठी. तुमचं नाव सांगा आणि इयर सांगा. माझं नाव श्रीकृष्ण नामदेव बुगळे, MSc फर्स्ट इयर. ह्याचं टॉपिक आहे इंडिया आणि सोशल मीडिया. इंडिया आणि सोशल मीडिया ह्याच्यावरती हे बोलणार आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. 10 वर्ष 15 वर्ष 16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा लहान भाऊ ज्यावेळेस कामठीमध्ये जन्मला त्यावेळेस ती गोष्ट आमच्या वडिलांना सोलापूरमध्ये सांगायची होती. त्यासाठी त्यावेळेस फोन नव्हते, होते पण कमी होते, त्यामुळे आमच्याकडे नव्हता. मग त्यावेळेस तो निरोप पोहोचवण्यासाठी आम्हाला 1.5 तास लागला, कारण की कामठीवरून सोलापूरला यायला 1.5 तासाचा कमीत कमी वेळ लागतो. गाडीवरून यायला हे झालं. मग त्यावेळेस तो झालं. पण गेल्या वर्षी माझ्या मामाला मुलगा झाला. तो होता पालघरमध्ये, आम्ही होतो पालघरमध्ये आणि मामाला मुलगा झाला सोलापूरमध्ये. तर सोलापूरवरून निरोप पालघरला पाठवण्यासाठी फक्त आम्हाला 2 मिनिट लागलं. कारण का, तर या सोशल मीडियामुळे आणि फोनमुळे. नमस्कार, इथे जमलेल्या सर्व प्राध्यापक तसेच मित्रमैत्रिणी आणि आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज, आपल्या संस्थेचे कर्मयोगी कैलासवासी अप्पासाहेब कारती यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या बोलण्यास सुरुवात करतो आहे. माझा विषय आहे भारत आणि सोशल मीडिया. सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे. व्हायरल म्हणजे जे काही होतं ते सोशल मीडियावरूनच व्हायरल होत आहे. सध्या जर बघायला गेलं तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत आणि मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, फेसबुक, इंस्टाग्राम असं असणारच आहे. प्रत्येक जण तो उपयोग करतो. मग हा उपयोग आहे तो चांगला आहे का वाईट आहे हे पण आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं इथं जमलेल्या पैकी असं एकही विद्यार्थी नसेल ज्याचं फेसबुक किंवा इन्स्टा आयडी नसेल. कुणाकडे आहे इन्स्टा आयडी? आहे? नाही आहे हो. म्हणजे चोराला दरोडेखोर साक्षी असं म्हटलं तर वापर ठरणार नाही. कारण की सध्या जर आपण बघायला गेलं तर सोशल मीडिया ही चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. चांगली का बरं, तर आपण सोशल मीडियावरून एखादी माहिती चांगली ऐकू शकतो आणि वाईट ऐकू शकतो. परवा दिवशी आपण मॅच जिंकलो किंवा परवा दिवशी आपली मॅच आहे ती आपण जर जिंकायची असेल किंवा जिंकणार आहोत किंवा जिंकली आहे हे आपल्याला लगेच कळतं एका सेकंदाच्या इन्स्टा पोस्ट करून. किंवा किती रन जिंकली, कोणी मॅन ऑफ द मॅच झालं, कोण ICC मेन्स प्लेअर झालं, हे सर्व आपल्याला सोशल मीडियावर एका सेकंदात कळतं. आपला भारत देश हा प्रगतशील आहे, प्रगतिशील आहे, प्रगतशील नाही आहे, प्रगतिशील आहे. अमेरिका आणि बाहेरचे देश जर बघायला गेले तर प्रगत देश आहेत. आपला प्रगतिशील आहे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे, पण त्यांच्यानुसार सध्या आपण ही थोडं अवलंबन करत आहोत आणि त्यांच्यानुसार आपण ही प्रगत होण्यासाठी जात आहोत. जर का हे सोशल मीडिया बघायला गेलं तर सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी एक पोस्ट व्हायरल होत होती की ज्यामध्ये
सॉरी ते बोलायचं नाही आहे नियमात आहे त्यामुळे मी स्किप करतो. सोशल मीडियावर चांगल्याही गोष्टी व्हायरल होत आहेत, वाईटही गोष्टी व्हायरल होत आहेत. माफ करा मला एवढं बोलायचं होतं. पॉईंट मी विसरलो. थँक्यू. जोरात काय झालं पाहिजे एकदम आधीचं सुंदर होतं, नॅचरल किंवा फ्लॉट होतं. जरा जोरात काय झालं पाहिजे, जोरात. नेक्स्ट टाइम नेशन कोड जोरात काय झालं पाहिजे. ह्याचा टॉपिक आहे लर्निंग थ्रू टीचिंग. अध्यापनाद्वारे शिकणे म्हणजे लर्निंग थ्रू टीचिंग. लर्न करून शिकवणे. ओके. युअर टाइम स्टार्ट नाव. काही जण झोपलेले आहेत मागे, थोडंसं उठा, थोडंसं उठा, एकदम थोडं, नंतर बाकीचं पूर्ण होतो. स्टार्ट. माझं पहिलं वाक्य मी सुरू करणार आहे. टीचिंग इट इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ ऑर नॉट. तुमचं काय म्हणणं, इम्पॉर्टंट टीचिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे का सगळ्या वस्तू आपण स्वतःहून शिक्षक डिग्री पण त्यासाठीच घ्यायला आपल्याला शिक्षक मार्गदर्शन तर त्यामुळे आपण शिकू शकतो सगळ्या गोष्टी वगैरे. जर आपण बघायला गेलं तर आपण काही गोष्टी ते स्वतः शिकू शकतो, पण त्याला पण आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. आता समजा मी माझं एक्झाम्पल घेतो. मी जेव्हा गिटार शिकत होतो मला कोण टीचर लावलं नाही किंवा मी क्लास लावलं नाही, काय झालं नाही. मी युट्यूबवर बघू शकतो, पण युट्यूबवर मला मार्गदर्शन आपल्याला करायचं किंवा टीचिंग करायला गिटारचं शिकायला त्यासाठी. आणि आपल्याला अध्यापनाची गरज आहे, कारण की अध्यापन जर टीचर आपल्याला नाही तर ते आपल्याला कोणी देऊ शकत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला ते आयुष्य जगायचं किंवा फ्युचरमध्ये काय करायचं हे थॉट्स आपल्याला टीचिंगमधूनच मिळतात. आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आपण काय पण करू शकतो असं मी सांगायचं. अजून टीचिंग ही एक स्किल आहे. ही स्किल कोणाकडे नसती आहे. ही स्किल कोणत्या लोकांकडे नसती. त्यांनी ते स्किलचा चांगला वापर केला तर आपलं पूर्ण जग येऊ शकते, बदलू शकते, जीवन बदलू शकते. आणि अध्यापन टीचिंग एवढा इम्पॉर्टंट आहे आपल्याला यासाठी की आपल्याला सही वे लावण्यासाठी, राईट वे लावण्यासाठी. जर आपल्याला योग्य शिक्षण नाही मिळालं तर ते योग्य शिक्षण द्यायचं काम आपले टीचर लोक करतात. जोरात काय झालं पाहिजे, जोरात काय झालं पाहिजे, जोरात. काय तोंडाने वाजवत आहेत. सो नेक्स्ट आहे अश्विनी गोडके. तुम्ही एक चिठ्ठी घेऊन झालं. ह्याचं टॉपिक आहे टॉपिक नाव आहे का इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन इन लाईफ ऑफ अ स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्तीचे महत्व ह्याच्याबद्दल हे बोलणार आहेत. सो जे कोणी शिस्त नाहीये ते जास्त ऐका, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ होईल. जसे की माझे. सो your time start now. आता
टॉपिकची स्किल्स आहेत ऐकलं. तर एक एक्झाम्पल सांगते. आता रोड ऍक्सिडेंटचं प्रमाण किती जास्त आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. न्यूजवर नेहमी येतात की रोड ऍक्सिडेंट होतात आणि लोक मारली जातात. खूप गंभीर विषय आहे रोड ऍक्सिडेंटचा. वाहने चालवताना असलं किंवा त्यामध्ये तू कोणाशी असतो. फर्स्ट पॉईंट, जेव्हा माणूस चालतो आपल्याला चालण्याचे नियम असतात, गाडी चालवण्याचे नियम असतात. तुम्ही इकडून जावा इन्स्ट्रक्शन असतात. स्पीड लिमिट ही सांगितली जाते, पण आपण ते पाळत नाही. आपल्याला वाटतं नियम तर मोडणार काय होतं. हा, पण तुम्ही आताच नियम मोडत राहिला तर एक दिवस नक्कीच काहीतरी होईल. जे वेगवेगळे रोड ऍक्सिडेंट होतात पुढे कोणते केस सगळ्यांना माहिती. तसेच खूप सारे नियम आहेत. त्यांनी स्पीड लिमिट मोडली, त्याआधी ते मोडले असतील नो डाऊट. ज्या कॉन्फिडन्सने त्यांनी आता गेले त्याआधी त्यांचं झालं. तिथं तेव्हा त्यांना कोणी शिस्त लावलेली, कोणी त्यांना बंधन लावलेले म्हणून याचं झालं. आणि खूप जणांना वाटतं की का आपल्याला नियम केला जातो, मुलींना मुलांना इथे जाऊ नका तिथे जाऊ नका. मी पर्सनल एक्सपिरियन्स पण शेअर करू इच्छिते. काही दिवसाआधी आमची ट्रिप गेली होती, तेव्हा आम्हाला मी माझं सांगते, मी आणि माझा फ्रेंड ग्रुप, तेव्हा आम्हाला वॉर्निंग होती की इथे जाऊ नका. तिथं जाऊन काय आम्ही पाहिलं तर ती बीचवरचं सीन होतं ते किल्ल्याच्या तिकडच्या साईडला. आम्हाला सांगितलं होतं तिथं जाऊ नका. आम्हाला वाटलं कायच होणार आहे. आम्ही तिथे गेलो कारण की तिथं व्ह्यू चांगला येत होता. फोटो आपले रील्स सनसेट पॉईंट आम्ही गेलो आणि ऑनेस्टली सांगते फोटोज तर छान आले आमचे नो डाऊट, पण तिथं आमचे पाय वगैरे फसत होते आणि तिथं विंचू खेकडा होते. देवसुदैवाने आम्हाला कुणाला काही नाही झालं, पण सरांचे ते नियम होते आणि ते आम्ही पाळले. ते रिअल इन्सिडेंट आहे. तुम्ही याच वर्षी असे खूप साऱ्या गोष्टी असतात. आमच्या एचओडी मॅडम नेहमी म्हणतात की जागोवीत राहायचं. ऍक्च्युली तर ती नेहमी पाळायची. तेव्हा आपल्याला वाटतं की का सांगतात, पण हा याचा खूप सारे फायदे आहेत. लॉंग रन मध्ये आपल्याला शिस्त खूप महत्वाला आहे. एखादे एक्सपिरियन्स असतात नीट जेई युपीएससी एमपीएससी हे करणारे स्टुडंट, भले त्यांचं काय असेल ते त्यांचं टाइम टेबल व्यवस्थित फॉलो करतात. त्यांचे जगण्याला एक रुटीन असतो. एवढ्या शिस्तीत एवढ्या गोष्टी ते व्हायला पाहिजे. आता वेगवेगळे आपली पिढी असं म्हणतो की आपले बेरोजगारी खूप वाढलेली आहे, ही अमुक गोष्ट तशी आहे अमुक गोष्ट तशी आहे. तर काय तर बेसिकली आपल्याकडे शिस्तच नाहीये. एखादी गोष्ट करण्याची, एखादी वेळेत गोष्ट करण्याची, एखादी गोष्ट कशी करण्याची, या सगळ्याची एक पद्धत आहे. सगळ्यालाच एक शिस्त आहे. एखादा कार्यक्रम मोठा कार्यक्रम रन होतं त्यालाही एक शिस्त आहे. प्रत्येक गोष्ट कधी व्हायला पाहिजे, कसे व्हायला पाहिजे. हा, तुम्ही कसेही करा, गोष्टी होतात नाही असं नाही, पण त्या ह्याच्याने होत नाही, तेवढ्या प्रभावीपणे होत नाही. आताही काही म्हणतात पार्टीचे ऑडियन्स आहेत, पुढच्या ऐकतात मागच्या ऐकत नाही. तो त्यांचा पर्सनल चॉईस आहे, पण तुम्ही ऐकताय. पुढं तो हे तुम्हाला कामाला येणार आहे. पुढं तुम्ही कोणत्या कॉम्पिटिशनला जाल, आपले इंटरव्ह्यू होत असतात तेव्हा तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरे कसं देतो आपण आता तर सांगू शकत नाही ना. मी मागच्या वेळेच्या बसवतो हसत बसलो होतो, मी टाळा वाजवत होतो, हा तो ऐकत सांगत होता शिट्ट्या वाजवू नको, पण तरी मी ते करत होतो. नाही सांगू शकत. प्रत्येक गोष्टीची शिस्त आहे. आणि विद्यार्थी जीवनात तर खूप महत्वाचे आहे. आपल्याला असं सांगितलं जातं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आपण आता शिस्त नाही पाळली तर कधी पाळणार. आता आपल्याला वळण नाही लागलं, एखादी गोष्ट नाही मिळाली तर भविष्यात त्याचे खूप भयानक पडसाद आपल्या आयुष्यात दिसतील. एवढंच मला सांगायचं. आता तरी शिस्त राहतात. काल ह्याच्याच करून आपल्याला साप पण ऐकू आला होता आणि आज केकड्याने इंचू पण ऐकू होते. आता थोड्या वेळात पूर्ण जंगल समोर दिसत. नेक्स्ट आहे हर्षदा भंडारे. आहेत ते अवेलेबल? हर्षदा भंडारे. ओके. आता सगळे पार्टिसिपेंट झालेले आहेत, पण आपल्यापाशी 4 टॉपिक्स उरले आहेत. 4 टॉपिक्स. ओके, 4 टॉपिक्स उरले आहेत. तर हे जे 4 टॉपिक्स जे कोणी पार्टिसिपेंट्स येतील आणि हे 4 टॉपिक कुठलाही एक टॉपिक सिलेक्ट करतील, आपल्याला 4 लोक पाहिजे. तर त्यांना आम्ही अजून जास्त वेळ देऊ विचार करण्यासाठी. आणि हे 4 टॉपिक सोपे आहेत. सोपे इन द सेन्स तुम्ही ह्याच्यावरती बोलू शकता असे टॉपिक्स आहेत. सो जे कोणी तुम्ही असाल तुम्ही येऊ शकता लवकर, एकदम फास्ट, एकदम फास्ट. एकदम फास्ट. मागचे 2 जण उठले होते, पण ते बॅग काढण्यासाठी उठले होते. त्याचं बॅग पोहोचवत होतं. कुठलं हे माझं लाईव्ह आहे. ह्याचं सांगतो
तुम्ही ना ओके बाहेर जाऊ मोबाईल नाही बाहेर जाऊ नका नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट कोणी असतील यस लावणी वाले होते का लावणी शिकवले ना तेच आहे तुमचं नाव गौतमीसाठी सुद्धा काय झालं पाहिजे अजून कोण आहे अजून कोण फास्ट जरा काय झालं पाहिजे नाव आहे आपण वा नेहमीसाठी जरा काय झालंय एकदा झालेला असेल तर आपण दुसऱ्यांना टाइम घेऊ कोण आहेत अजून अजून कोण आहे अजून कोण आहेत गायकवाड नाही का एक मुलगा एक मुलगी झालं अजून एक मुलगा येस कम जरा काय झालं पाहिजे सगळे आता यांचं पण असंच होतं यांचं नाव होतं एक परत गेलं परत एकदा आले प्रणय कुमार बोधानीसाठी सुद्धा टाळ्या मोबाईल ओके स्किट कधी आहे स्किट संपले का याच्यानंतर आहे स्किट आणि रील्स दोन आहेत अच्छा 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 चलो नेक्स्ट अजून लास्ट टॉपिक होतं लास्ट टॉपिक एकदम लास्ट टॉपिक कोण लास्ट टॉपिक मागून कोण येत आहे शांत रेकमेंड करू नका ना आपण रिकमेंडेशन नको आहे स्वतःहून या यांना व्यवस्थित बघा हे कुठे दिसतं तुम्हाला इथे बसलेले होते काय होते स्वतःच्याच टीम मेंबरला थांब नाही बोलतो पाहिजे थांब नाही बोलतो त्यांना आपण नाव दिलं होतं बस मध्ये झाला सो तुमचं नाव टॉपिक काय मोबाईल बसवले जरा मोबाईल सो आर यू रेडी जे कोणी नो म्हणतात ते पण रेडी होऊ शकतात नाही आता काय ऑप्शनच नाही आहे इथे बसले तुम्ही ऐकावं लागेल टॉपिक इज ओव्हर सो फर्स्ट आपण जरा टाइम स्वागत करू राघवेंद्र कुडावडी यांचं हे गेला वाटतं राघवेंद्र कुडावडी लवकर उपस्थित राहा आहे बाहेर बसला साईडला गेला आपण बघतो ना घाबरला राघवेंद्र कुडावडी